प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राधा अष्टमी व्रतकथा सांगणार आहोत। भक्तांनो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला राधा अष्टमीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। हा तोच पवित्र दिवस आहे जेव्हा श्री राधा राणी प्रकट झाल्या होत्या। श्री राधाजी भगवान कृष्णाची आणि त्यांच्या प्रेमल आराध्य स्वरूपाची असीम शक्ती आहेत। श्री कृष्णाचे नाव राधाजी शिवाय अपूर्ण आहे, म्हणून ब्रजमंडलातील प्रत्येक जन त्यांना राधे कृष्ण, श्री राधा गोविंद, श्री राधा माधव असे म्हणत त्यांचे स्मरण करतो। या वर्षीय राधा अष्टमी व्रत रविवार 29 ऑगस्ट 2025 रोजी पाळले जाईल। या दिवशी उपवास केल्याने भक्तांना अखंड सौभाग्य, आनंद, मोक्ष आणि भक्तीची सिद्धी मिळते। तर चला आता एकत्र ऐकूया राधा अष्टमी व्रत कथा। ब्रजच्या पुराणांमध्ये, भक्ती ग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरांमध्ये वर्णन केलेली श्री राधा राणीच्या अवताराची कथा इतकी अलौकिक आणि रोमॅन्टिक आहे की ती भक्तांच्या हृदयांना आनंद, भक्ती आणि प्रेमाच्या सागरात बुडवून टाकते। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला जेव्हा संपूर्ण ब्रजभूमीत आनंद आणि आनंदाच्या लाटा उसळत होत्या, त्या अत्यंत पवित्र आणि शुभ मुहूर्तावर श्री राधा राणी प्रकट झाल्या। हा तो शुभ क्षण होता जेव्हा प्रेम आणि भक्तीचे स्वरूप असलेल्या श्री राधाजी या पृथ्वीवर अवतरल्या आणि तेव्हापासून ही पवित्र तिथी राधाष्टमीच्या रूपात उत्सव म्हणून साजरी केली जाते। ही कथा केवळ राधाजींच्या जन्माची कथा नाही, तर ती प्रेम, भक्ती आणि आध्यात्मिक शरणागतीचा अमर संदेश देखील आहे, जो युगानुयुगे मानवी हृदयांना प्रेरणा देत राहील। श्री राधा राणीचे अवतार एक दिव्य संदेश भगवान श्री कृष्णाच्या लीलाचे केंद्र असलेली व्रजभूमी त्यावेळी आनंद आणि भक्तीचे एक अद्वितीय स्थान होते। त्या ठिकाणाच्या प्रत्येक कणात प्रेम आणि भक्ती पसरली होती। या पवित्र भूमीवर बरसाना नावाच्या गावात वृषभानुजी आणि त्यांच्या पत्नी कीर्ती देवी राहत होते। वृषभानुजी एक खरे भक्त, धार्मिक, दयालू आणि चांगल्या स्वभावाचे होते। त्यांच्या पत्नी कीर्ती देवीही तितक्याच धार्मिक आणि सौम्य स्वभावाच्या होत्या। त्यांचे घर संपत्ती, समृद्धी आणि सुखसोयीने भरलेले होते। गावात त्यांची कीर्ती आणि आदर इतका होता की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल आदर आणि आदराची भावना होती। परंतु त्यांच्या आयुष्यात एका गोष्टीची कमतरता होती, जी त्यांच्या हृदयाला दुखावत होती। त्यांना मुले झाली नव्हती। ही कमतरता दूर करण्यासाठी वृषभानुजी आणि कीर्ती देवी यांनी त्यांचे जीवन परमेश्वराच्या भक्तीसाठी समर्पित केले। ते नियमितपणे यमुनेच्या काठावर स्नान करायचे, दान करायचे, तपश्चर्या आणि उपवास करायचे आणि संतती प्राप्त करण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करायचे। त्यांचे हृदय खऱ्या भावना आणि भक्तीने भरलेले होते। असे म्हटले जाते की जेव्हा भक्ताचे हृदय पूर्ण भक्तीने आणि प्रेमाने परमेश्वराला हाक मारते, तेव्हा भगवान स्वतः त्यांची हाक ऐकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात। यमुनेच्या काठावर राधाजींचे आगमन एके दिवशी पहाटे, जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणांनी यमुनेचे पाणी सोनेरी केले, तेव्हा वृषभानुजी यमुनेत स्नान करण्यासाठी गेले। तिथे पोहोचताच त्यांची नजर एका अद्भुत आणि अलौकिक दृश्यावर पडली। यमुनेच्या काठावर एक दिव्य प्रकाश पसरत होता, जो इतका तेजस्वी आणि शांत होता की संपूर्ण वातावरण स्वर्गीय सौंदर्याने उजळून निघाले होते। त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक मुलगी एका विशाल आणि सुंदर कमलाच्या फुलावर बसली होती। त्या मुलीचा चेहरा इतका तेजस्वी आणि मोहक होता की तिला पाहून वृषभानुजींच्या हृदयात आनंद आणि भक्तीची एक अज्ञात भावना निर्माण झाली। त्या मुलीचे सौंदर्य अतुलनीय होते। तिचा चेहरा चंद्रासारखा शीतल आणि सूर्यासारखा तेजस्वी होता। तिचे डोळे बंद होते, तरीही तिचे तेज सर्वत्र पसरत होते। वृषभानुजींना लगेच कळले की ही एक सामान्य मुलगी नाही, तर स्वतः भगवतीच्या शक्तीचा अवतार आहे। त्यांनी त्या मुलीला मोठ्या आदराने आणि प्रेमाने आपल्या घरी आणले आणि तिला त्यांच्या पत्नी कीर्ती देवी यांच्या स्वाधीन केले। जेव्हा कीर्ती देवींनी त्या मुलीला पाहिले, तेव्हा तिचे हृदय प्रेमाने आणि आनंदाने भरून गेले। तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। तिने त्या मुलीला आपली
मुलगी म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे वृषभानू आणि कीर्ती देवींची मूल होण्याची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला. राधाजींचे बालपण आणि ब्रजवासींच्या आनंद ब्रजभूमीत अशी दैवी मुलगी वृषभानुजींच्या घरी प्रकट झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण ब्रज आनंद आणि उत्साहाने भरून गेला. ब्रजवासी त्या मुलीला पाहण्यासाठी वृषभानुजींच्या घरी धावले. ज्ञाने ती मुलगी पाहिली, त्याच्या मनातील सर्व दुःख, थकवा आणि वेदना नाहीशा झाल्या आणि त्याने त्याच्या हृदयात एक अपार शांती आणि आनंद अनुभवला. त्या मुलीचे नाव राधा ठेवण्यात आले. ही तीच राधा होती जी नंतर व्रजाची आराध्य देवी, प्रेम आणि भक्तीची मूर्ती श्री राधा राणी म्हणून ओळखली जाऊ लागली. पण एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे राधाने जन्मानंतर डोळे उघडले नाहीत. आई कीर्ती देवी आणि ब्रजचे लोक याबद्दल चिंतित आणि चिंताग्रस्त झाले. कीर्ती देवी राधेची दिवसरात्र सेवा करण्यात मग्न राहिल्या. ती तिला पालण्यात बसवायची, भक्तिपूर्ण भजन गात असे, तिच्यासाठी विविध पदार्थ बनवत असे, पण राधा डोळे मिठून ठेवत असे. ब्रजचे लोक काळजी करू लागले की इतकी तेजस्वी आणि दिव्य मुलगी डोळे का उघडत नाही. श्रीकृष्ण आणि राधेची पहिली भेट त्याच वेळी व्रजमधील गोकुल नावाच्या गावात आणखी एक अलौकिक घटना घडली. तिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः नंद महाराज आणि यशोदा मातेच्या घरी बालपणी अवतार घेतले. जेव्हा ब्रजमध्ये ही बातमी पसरली की देव स्वतः गोकुलात प्रकट झाला आहे, तेव्हा संपूर्ण ब्रजभूमीत आनंद आणि आनंदाची लाट पसरली. लोक दर्शनासाठी नंद महाराजांच्या घरी गर्दी करू लागले. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कृत्य पाहून ब्रजवासियांचे हृदय प्रेम आणि भक्तीने भरून जायचे. एके दिवशी नंद बाबा त्यांच्या लहान कृष्णाला मांडीवर घेऊन वृषभानुजींच्या घरी बरसाणा येथे आले. त्यावेळी राधाजी त्यांच्या पालण्यात बसल्या होत्या. लहान कृष्ण पाळणाजवळ पोहोचताच आणि त्यांच्या मोहक स्मितहास्याने राधाजींकडे पाहताच त्याच क्षणी एक चमत्कार घडला. श्री राधा राणीने पहिल्यांदाच डोळे उघडले. तो क्षण इतका अलौकिक आणि दिव्य होता की ब्रजवासीय सर्व स्तब्ध झाले. राधाजींनी डोळे उघडताच त्यांचा चेहरा अधिक तेजस्वी झाला. त्यांच्या डोळ्यांतून असा अलौकिक आभा बाहेर पडला की संपूर्ण घर उजळून गेले. हे दृश्य पाहून ब्रजवासियांचे हृदय आनंदाने आणि भक्तीने भरून गेले. सर्वांनी नंदबाबा, वृषभानुजी आणि कीर्ती देवी यांचे अभिनंदन केले. राधा कृष्णाचे दिव्य प्रेम, राधा आणि कृष्ण पहिल्यांदा भेटले तेव्हा हा पवित्र क्षण होता. ही भेट केवळ सांसारिक नव्हती, तर परम आध्यात्मिक आणि प्रेमाचे प्रतीक होती. राधाजींचे डोळे उघडणे हे एक संकेत होते की त्यांचा अवतार फक्त आणि फक्त श्रीकृष्णासाठी होता. राधा आणि कृष्णाचे प्रेम ही एक अशी अनोखी गाथा आहे जी सृष्टीला शिकवते की देवापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग प्रेम आणि भक्ती आहे. राधाजी श्रीकृष्णाची शक्ती स्वरूपा आहेत आणि श्रीकृष्ण राधाजीशिवाय अपूर्ण आहेत. म्हणूनच ब्रजच्या रस्त्यांवर, मंदिरांमध्ये आणि भक्तांच्या हृदयात राधे कृष्ण, राधा गोविंद, राधा माधव यांचे स्मरण केले जाते. राधा कृष्णाचे प्रेम ही केवळ एक प्रेम कथा नाही, तर ती परम सत्य आहे जी आत्मा आणि परमात्माच्या मिलनाचे प्रतीक आहे. राधाजींचे प्रेम म्हणजे निस्वार्थ आणि शुद्ध भक्ती जी भक्ताला परमेश्वराच्या चरणी घेऊन जाते. राधा अष्टमीचे महत्त्व. राधा अष्टमीचा सण भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी राधाजींची कथा ऐकून, त्यांची पूजा करून, उपवास करून आणि भजन कीर्तन करून भक्तांना अखंड सौभाग्य, समृद्धी, वैवाहिक जीवनात आनंद आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. हे व्रत साधकाचे जीवन भक्तीच्या प्रकाशाने भरते आणि जन्मानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करते. राधा अष्टमीला उपवास आणि पूजा केल्याने भक्ताचे हृदय प्रेम आणि भक्तीने भरलेले असते. या दिवशी मंदिरामध्ये राधा कृष्णाची विशेष पूजा, झांकी आणि भक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. ब्रजमधील बरसाणा आणि वृंदावनमध्ये या दिवशी विशेष उत्सव आयोजित केले जातात, जिथे भक्त राधा कृष्णाच्या प्रेमात बुडून जातात आणि त्यांच्या भजनात हरवून जातात. राधाजींचा संदेश. श्री राधा राणीची ही कथा केवळ एका जन्माची कथा नाही, तर एक आध्यात्मिक संदेश आहे. ती आपल्याला शिकवते की प्रेम आणि भक्ती हाच मार्ग आहे जो आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातो.
राधाजींचे जीवन आपल्याला सांगते की निस्वार्थ प्रेम आणि समर्पण हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. श्रीकृष्णावरील तिचे प्रेम इतके खोल आणि शुद्ध होते की ते सृष्टीसाठी आदर्श बनले. फक्त राधाजींचे नाव घेतल्यानेच हृदयात शांती आणि आनंद जाणवतो. जय श्री राधे असे उच्चारल्याने भक्ताचे मन शुद्ध होते आणि त्याला प्रभूच्या चरणी स्थान मिळते. राधाष्टमीचा हा पवित्र सण आपल्याला शिकवतो की जीवनातील खरा आनंद आणि शांती केवळ प्रभूच्या भक्ती आणि प्रेमात आहे. अशा प्रकारे श्री राधा राणीचे प्रकटीकरण आणि तिचीही कथा भक्तांचे जीवन प्रेम, भक्ती आणि आनंदाने भरते. ते आपल्याला शिकवते की राधा कृष्णाचे स्मरण करणे आणि त्यांचे नाव जपणे हे मानवी जीवनाचे परम सार आहे. जय श्री राधे, जय श्री कृष्ण. भक्तांनो, आता राधाष्टमीच्या पवित्र दिवशी उपवास आणि पूजा करण्याची पद्धत कशी केली जाते ते जाणून घेऊया. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ, शुद्ध आणि पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावे, कारण हे रंग राधा राणींना खूप प्रिय आहेत. यानंतर पूजास्थल गंगा जलाने शुद्ध करा आणि श्री राधाकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ आसनावर ठेवा. त्यानंतर भक्ताने प्रतिज्ञा करावी की आज मी उपवास करेन आणि राधा राणी आणि श्रीकृष्णाची पूजा करेन आणि कथा ऐकून त्यांच्या आशीर्वादाचा भाग होईन. सर्वप्रथम कलश प्रतिष्ठापना आणि आचमनाने पूजा सुरू करा. नंतर प्राणायाम आणि ध्यान करून आपले मन एकाग्र करा. त्यानंतर दिवा लावा आणि पूजा सुरू करा. श्री राधाकृष्णाला रोली, अक्षत, चंदन, फुले आणि अगरबत्ती अर्पण करा. राधा राणीच्या मेकअपसाठी लाल चुनरी, मेकअपच्या वस्तू, काचेच्या बांगड्या, मेहंदी आणि सुहागच्या वस्तू अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते. भोगात माखन मिश्री, खीर, रसगुल्ला, पेढा आणि विविध प्रकारच्या मिठाई अर्पण केल्या जातात, कारण हे राधाकृष्णाचे आवडते भोग असल्याचे म्हटले जाते. तुळशीची पाने आणि कमळाची फुले अर्पण करून राधा राणी विशेषतः प्रसन्न होतात. पूजेदरम्यान भक्तांनी ओम राधाय नमः, जय श्री राधे, जय राधा माधव, राधे कृष्ण या मंत्रांचा उच्चार करताना ध्यान करावे. पूजा पूर्ण झाल्यावर राधाकृष्णाची आरती करावी आणि कथा ऐका. उपवास करणाऱ्याने दिवसभर संयम, भक्ती आणि श्रद्धेने जगावे आणि दिवसभर राधाकृष्णाचे नाव स्मरण करावे. संध्याकाळी पुन्हा आरती करून उपवास संपवावा आणि शेवटी प्रसाद घ्यावा. असे केल्याने भक्ताला अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख, भक्तीचे यश, इच्छित फले आणि जीवनात प्रेमाने भरलेला आनंद मिळतो. भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया की राधा अष्टमीचे व्रत का पाळावे, ते कसे पाळावे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की राधा राणी केवळ श्रीकृष्णाची उपासक नाही, तर ती भक्ती आणि प्रेमाची परम मूर्ती मानली जाते. ज्याप्रमाणे फुलांशिवाय सुगंध अपूर्ण आहे, चंद्र चांदण्याशिवाय अपूर्ण आहे, त्याच्याप्रमाणे श्रीकृष्ण देखील श्री राधाशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून राधा अष्टमीचे व्रत करणारा कोणताही भक्त केवळ श्रीकृष्णाच्या कृपेचा प्राप्तकर्ता बनत नाही, तर स्वतः राधाजींच्या कृपेने त्याच्या जीवनात प्रेम, भक्ती, सौभाग्य आणि आनंद आणि शांती येते. या व्रताचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वतः मध्ये शुद्ध प्रेम आणि समर्पणाची भावना विकसित करणे आणि सांसारिक दुःख आणि दुःखांपासून मुक्त होणे आणि दिव्य आनंद प्राप्त करणे. या दिवशी सकाळी उठून पवित्र स्नान करून व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करावी आणि दिवसभर राधाकृष्णाचे स्मरण करत उपवास करावा. व्रत पाळणाऱ्या या व्यक्तीने पूजा करताना स्वच्छता आणि सात्विकतेची विशेष काळजी घ्यावी आणि राधाकृष्णाला फुले, तुळस, मेकअपच्या वस्तू, मिठाई आणि विशेषतः खीर अर्पण करावी. मंत्र जप आणि भजन कीर्तनाचे आयोजन करणे देखील शुभ मानले जाते. या व्रतात काय करू नये हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे खोटे बोलणे, क्रोध, कठोर शब्द, अशुद्ध अन्न, मांस, मद्य इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन निषिद्ध आहे. यासोबतच एखाद्याच्या भावनांचा अनादर करणे, अपमान करणे किंवा दुखावणे देखील उपवास अपवित्र करते. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने केवळ सात्विक आचरण स्वीकारावे, मन, शब्द आणि कृती शुद्ध ठेवावे आणि अहंकार सोडून पूर्ण भक्तीने पूजा करावी. शेवटी
संध्याकाळी कथा ऐकून आणि आरती केल्यानंतर उपवास संपवावा आणि प्रसाद ग्रहण करावा. भक्तांनो, जेव्हा हा उपवास पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि नियमाने पाळला जातो तेव्हा राधाकृष्णाचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात. माणसाच्या जीवनातील दुःख आणि वेदना दूर होतात आणि त्याला भक्ती, सौभाग्य, प्रेम आणि मोक्ष मिळतो. भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया की राधा अष्टमीचे व्रत करण्याचे फल काय आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये स्पष्टपणे वर्णन केले आहे की या व्रतामुळे भक्ताच्या जीवनात असे दिव्य बदल होतात जे सांसारिक लाभांपेक्षा वर जाऊन त्याला आध्यात्मिक प्रगती आणि आध्यात्मिक परिपूर्णतेकडे घेऊन जातात. सर्वप्रथम हे व्रत माणसाला अखंड सौभाग्य देते. ज्या घरांमध्ये महिला श्रद्धेने आणि भक्तीने राधा अष्टमीचे व्रत करतात तिथे नेहमीच सुख, शांती, सौंदर्य आणि समृद्धी असते. हे व्रत वैवाहिक जीवनात गोडवा आणते, पती पत्नी मधील प्रेम आणि विश्वास कायम ठेवते आणि घरातील भांडणे आणि कलह दूर करते. राधा अष्टमीच्या व्रताचे दुसरे मोठे फल म्हणजे भक्ताला शुद्ध भक्ती प्राप्त होते, कारण राधाजी स्वतः भक्तीचे स्वरूप मानल्या जातात. ज्याप्रमाणे नदीच्या प्रत्येक कण समुद्राला भेटण्याची आकांक्षा बाळगतो त्याच्याप्रमाणे या व्रतामुळे भक्ताचे हृदय आपोआप श्रीकृष्णाच्या चरणांकडे आकर्षित होते आणि त्याच्यातील अहंकार, लोभ, आसक्ती आणि क्रोध यासारखे नकारात्मक संस्कार नाहीसे होतात. भक्तांनो, या व्रतामुळे केवळ सांसारिक फ्लेच नव्हे तर आध्यात्मिक सिद्धी देखील प्राप्त होतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने राधा अष्टमीचे व्रत केले तर त्याला जीवनात कधीही भीती वाटत नाही. तो पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी श्री राधाकृष्णाचे निवासस्थान प्राप्त करतो. हा व्रत विशेषतः मुलींसाठी खूप फलदायी मानला जातो. लग्नाच्या वयाच्या मुलींनी जर हा व्रत केला तर त्यांना योग्य, सुसंस्कृत आणि धार्मिक पती मिळतो आणि लग्नानंतरही त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी शुभ आणि आनंदी राहते. विवाहित महिलांनी भक्तीने हे व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य, मुलांचे दीर्घायुष्य आणि कुटुंबात सुख समृद्धी मिळते. एवढेच नाही तर भक्तांनो, राधा अष्टमीच्या व्रताचे आणखी एक अद्भुत फल म्हणजे ते मानवी जीवनात आनंद आणि मानसिक शांती भरते. आजच्या धावपळीच्या आणि चिंतांनी भरलेल्या जीवनात जेव्हा एखादी व्यक्ती राधाजींच्या भक्तीत बुडून हा व्रत करते तेव्हा त्याचे हृदय थंड आणि संतुलित होते. हे व्रत जीवनातील अंधार दूर करते आणि माणसाला दिव्य प्रकाशाकडे घेऊन जाते. या व्रताचा प्रभाव इतका खोल आहे की सामान्य गृहस्थच नाही तर ऋषी, मुनी आणि संत देखील राधा अष्टमीच्या दिवशी विशेष साधना आणि पूजा करतात. शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की जर राधा अष्टमीचे व्रत करणारा भक्त निपुत्रिक असेल तर त्याला मूल होते, जर तो गरीब असेल तर त्याला धन आणि समृद्धी मिळते, जर तो दुःखी असेल तर त्याला सुख आणि समाधान मिळते, जर तो आजारी असेल तर त्याचे रोग बरे होतात आणि जर जीवनात अडथळे असतील तर ते सर्व आपोआप नष्ट होतात. राधाजींचे नाव इतके शक्तिशाली आहे की फक्त तिचे स्मरण केल्याने सर्व पापे आणि दुःखे नष्ट होतात. म्हणून कल्पना करा की त्या व्रताचे परिणाम किती महान असतील, ज्यामध्ये तिच्या वाढदिवसाचे स्मरण करणे, पूजा करणे आणि उपवास करणे समाविष्ट आहे. अशा प्रकारे भक्तांनो, राधाष्टमीचे व्रत केल्याने व्यक्तीला केवळ भौतिक सुखच नाही तर आध्यात्मिक आनंद, मोक्ष आणि देवाची कृपा देखील मिळते. हे व्रत साधकाला जगाच्या बंधनांपासून वर उचलते आणि त्याला थेट त्या दिव्य निवासस्थानी घेऊन जाते जिथे फक्त प्रेम, फक्त भक्ती आणि फक्त राधेश्यामचे मधुर मिलन असते. म्हणूनच संत म्हणतात, जो कोणी राधा राणीच्या आश्रयाला आला आहे त्याच्या आयुष्यात कोणतीही कमतरता राहू शकत नाही. भक्तांनो, आता ही दिव्य कथा आणि व्रत महिमा संपवण्याची वेळ आली आहे. आजच्या पवित्र व्हिडिओमध्ये आपण प्रथम राधाष्टमीचे महत्त्व शिकलो. नंतर हे देखील शिकलो की राधाष्टमीचा सण 29 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात आणि भक्तीने साजरा केला जाईल. यानंतर आपण शास्त्रांमध्ये वर्णन केलेली अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ऐकली की वृषभानु महाराज आणि माता कीर्ती देवी यांना यमुनेच्या काठावर एक दिव्य मुलगी कशी सापडली आणि त्या मुलीच्या रूपात श्री राधा राणी स्वतः कशी प्रकट झाली. राधाजींनी पहिल्यांदाच डोळे कसे उघडले
हे देखील आम्हाला सविस्तरपणे कळले जेव्हा श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्या क्षणापासून ब्रजभूमी प्रेम आनंद आणि भक्तीने भरली. मग भक्तांनो, राधाष्टमी व्रताची पद्धत काय आहे, ते भक्तीने आणि नियमांनी कसे पाळावे आणि कोणती खबरदारी घ्यावी हे देखील आम्हाला सविस्तरपणे कळले. हा व्रत कसा पाळावा, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा आणि हा व्रत आपल्या जीवनात का खूप महत्वाचा आहे, या सर्व गोष्टींवर आम्ही खोलवर चिंतन केले. यानंतर आम्हाला या पवित्र व्रताचे दिव्य फले आणि अद्भुत फायदे सविस्तरपणे समजले. आम्हाला कळले की हा व्रत केवळ सांसारिक सुख, सौभाग्य आणि समृद्धी प्रदान करत नाही, तर आध्यात्मिक शांती, अखंड भक्ती आणि शेवटी श्री राधाकृष्णाच्या निवासस्थानाची प्राप्ती करण्याचा मार्ग देखील मोकळा करतो. मुलांचा जन्म असो, वैवाहिक जीवनात आनंद असो, कुटुंबात शांती असो किंवा रोग आणि दुःखांपासून मुक्तता असो, राधाष्टमी व्रत पाळणे प्रत्येक प्रकारे फायदेशीर ठरते. अशा प्रकारे भक्तांनो, आजच्या संपूर्ण चर्चेतून आपल्याला राधाष्टमीच्या उपवासाची कहाणी, त्याची पूजा पद्धत आणि त्याच्या अद्वितीय फलांच्या महानतेचे सुंदर आणि तपशीलवार वर्णन मिळाले. खरं तर राधाष्टमी हा केवळ एक सण नाही, तर भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे, जो आपल्याला शिकवतो की जोपर्यंत जीवनात राधाजींची भक्ती आणि कृष्णजींचे स्मरण आहे, तोपर्यंत आपल्या जीवनाला कोणताही अभाव, दुःख, निराशा स्पर्श करू शकत नाही. शेवटी मी या भक्तांना म्हणेन की या पवित्र दिवशी राधा राणीचा आश्रय घ्या आणि तिचे उपवास करा, तिचे स्मरण करा आणि त्या दिव्य प्रेमाने तुमचे हृदय प्रकाशित करा, जे आपले जीवन नेहमीच आनंद, शांती आणि आनंदाने भरते. प्रेक्षकांनो, आम्ही हा व्हिडिओ येथे संपवत आहोत. जर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही अशा पवित्र आणि प्रेरणादायी कथा मिळत राहतील. आणि हो, कमेंट करून तुमचे मत आणि भावना आम्हाला कळवा. जय श्री राधे कृष्णा.